गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही आलो आहे छोट्या काश्मीरला। तर आम्ही इथं राजस्थानला आलो होतो खाटू श्याम बाबाला। मग म्हणलं इथं डम्पिंग यार्डला पण यावं। मग दिसतोय का मला नाही दिसत तुम्ही। तर सगळी फॅमिली आली आमची इथे, हो का। इथं पाणी पण आहे। एवढं सफेद सफेद आहे ना, तुम्हाला दाखवतो सफेद सफेद हे। पण इथं बघा तुम्ही, मी इथं बघा माणसांनी काय केलंय। अरे इथं कोण थुकतं यार, एवढी चांगली साफ जागा आहे तर कोण थुकणार। तर बघा तिथं फोटो शूटिंग चालू आहे माझ्या फॅमिलीची। तर माझ्यासोबत माझा छोटा भाऊ, त्याची मम्मी पप्पा आणि दुसरा छोटा भाऊ आलाय आणि आमची फॅमिली आली। तर तुम्हाला हवं की ते एक थार पण आहे, जी कोणीही पण चालू शकतो। कोणीही इलेक्ट्रिक थार आहे ती मी पण चालू शकतो। म्हणून मी आता चालवायला जाणार आहे। पण थारमध्ये बसल्यावरती विसरून गेलो मी। थारमध्ये बसल्यावरती मला दाखवतो मी, बघू शकता थार आहे। मला झूम करून दाखवतो कुठे गेली हे बघा। थार कोणीही चालू शकतं। तो की बोलते हैं बच्चा बूढ़ा जवान सब लोग चला सकते हैं। तर इथं अजमेरमध्ये डम्पिंग यार्ड आहे, तिथं आलो आहे आम्ही। तर आपण भेटूया थारमध्ये गेल्यावरती। तर गाईज इथे ती थार आहे ना, ती खराब झाली आहे, म्हणून मी थारमध्ये जात नाही आहे। चलो आपण नजारा बघूया पूर्ण। हो इथं जे आहे ना, ते सगळे हॉटेल आहेत। इथूनच आम्ही असं आलो, इथून बघ इथून एक हे आहे, इथून आलो इथपर्यंत आम्ही। तर तुम्हाला दाखवलं आम्ही तिथून आलो। मम्मीची कॅप घातली मी, तिथून आलो आहे आम्ही। तर आता आम्ही इथे सेल्फी शूटिंग चालली आहे। मला वाटलं बर्फ आहे, मी खुश झालो होतो, पण कळालं की हे मार्बल आहे आणि फक्त इथं फोटो काढायची आहे। मग कंटाळा आला मला फोटो नाही काढूशी वाटत। थोडी गर्दी नाही इथं। तुम्हाला दाखवू का, ते गाय स्टॅच्यू मध्ये थांबले आहेत, हे बघा कुठं बघा इथं, हे बघा हे स्टॅच्यू मध्ये थांबले आहेत। मला वाटत असेल पण हे स्टॅच्यू आहेत, पण हे स्टॅच्यू नाही आहेत, हे रिअल वाले गाय आहेत, काउस। इथं येऊन माझं वाटलं आजचा ब्लॉग इथंच संपतोय। चल बाय। नजारा